अंधारवन नावाप्रमाणेच सूर्याची किरणेही जिथे पोहोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूंनी कोसळणारे आणि पावलोपावली ओलांडावे लागणारे खळखळते धबधबे, दूरदूरवर पसरलेले हिरवेगार डोंगर, अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण. अशा या अंधारवनात जायला पुण्याहून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील पिंपरी या गावात जावे लागते. गुड मॉर्निंग. ॲडव्हेंचरस डॉक्टर अभय या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 18 ऑगस्ट 2024, सकाळचे 7 वाजता आहे आणि आज आपण आलो आहोत माझ्या एका बकेट लिस्ट ट्रेकला. हा ट्रेक जवळपास मी 7-8 वर्षापासून करायचं ठरलं होतं. महाराष्ट्रातील खूप फेमस असा ट्रेक आहे, जवळपास 14 किलोमीटरचा अंधारवन ट्रेक. अंधारवन ट्रेक कशामुळे म्हणतात मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळणार आहे. एकदम घनदाट असे जंगल आहे, घनदाट अशी झाडे आहे आणि त्या घनदाट जंगलामधून आपण आज दिवसभर चालणार आहोत. तर चला बघूया आपण काय काय आहे पुढे. ट्रेकर्स फाउंडेशन परिवाराच्या 78व्या मोहिमेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अनेक मावळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आजच्या या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्या सर्वांचं परत एकदा मी शिवदुर्ग परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण अंधारवन या ट्रेकचा जो काही सहभाग घेतलेला आहे किंवा सहभागी आहोत त्याबद्दल मला तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे की आपण शिवदुर्गाच्या 78व्या मोहिमेचे एक पार्ट बनलेला आहात. आपण ट्रॅक चालू करतोय. ह्या व्ह्यूचं नाव आहे पिंपरी. जिथं बाहेर पडणार आहे त्याचं नाव आहे गुटके. बाय चान्स आपले लोक भरपूर आत मिळतील, एवढं लक्ष ठेवायचं की आम्हाला गुटक्याला बाहेर जायचं आणि पिंपरी ट्रॅक चालू केला. कोण चुकलं? छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे
59 मावळे या आजच्या मोहिमेमध्ये सामील झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावरती अंधारबन ट्रेकविषयीची उत्सुकता दिसत होती. आपण ट्रेक सुरू केल्यानंतर एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचा चेक पॉईंट आहे, तिथे आपल्याला तिकीट काढायचं असतं आणि तिकीट काढूनच आपल्याला पुढे आतमध्ये एंट्री भेटते. तर तिकीट प्रत्येक लोकांना वेगवेगळं आहे. जसं की इंडियन लोकांना 140 रुपये आणि फॉरेनरला 280 आहे ॲडल्टसाठी. आणि जर लहान मुलं असतील तर इंडियन लोकांना आहे 70 रुपये आणि फॉरेनच्या मुलांसाठी 140 रुपये. सेम तसे चार्जेस जर तुम्हाला DSLR कॅमेरे असेल, ड्रोन कॅमेरे असेल तर ते चार्जेस 195 आणि 390 फॉरेनरसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत एंट्रीचा टाईम आहे सकाळी 6 ते 4 वाजेपर्यंत. 4च्या पुढे आपल्याला एंट्री भेटत नाही. आणि एक्झिट पॉईंट आहे संध्याकाळी 6 वाजता. 6च्या नंतर आपल्याला एक्झिट व्हावंच लागतं. सेम जे पावसाळी दिवस आहेत तिथे एंट्री पॉईंट आहे सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला एंट्री इथं भेटते. त्यानंतर तुम्हाला एंट्री येतनं भेटणार नाही आणि एक्झिट तुम्हाला त्या व्हायचं 6 वाजता. तर हा माहिती फलक वाचून सर्वांनी आतमध्ये जायचं आहे. पिंपरी गावापासून साधारण 1 किलोमीटर चालत आल्यानंतर आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा चेक पॉईंट लागतो. इथे तिकीट घेऊन योग्य त्या सूचना दिल्यानंतरच आपल्याला ट्रेकची परमिशन मिळते. तिकीट काढताना जर गर्दी असेल तर या ठिकाणी बसण्यासाठी चांगल्या बाकड्यांची सोय करण्यात आली आहे. ताम्हिणी घाटामध्ये जी प्लस व्हॅली आहे त्याची ही एक ब्रांच आहे. ही व्हॅली पुढे जाऊन त्या प्लस व्हॅलीमध्ये मिळते. पलीकडे देवकुंड वॉटरफॉल आहे. नैसर्गिक झोका खूप स्ट्रॉंग आहे. जे लाकडं पडण्याचे अजिबात चान्सेस नाही. ट्रेक दरम्यान थोडासा एन्जॉय पण केलं पाहिजे. तर ट्रेक आपण चालतोय आणि एंड कंप्लीट केला आहे ट्रेक, त्यात काय अर्थ नाही. त्यामुळे निसर्गाची थोडी मजा पण घेतली पाहिजे. निसर्ग थोडं ऑब्झर्व पण केला पाहिजे. ज्या ठिकाणी अवघड पायवाट आहे किंवा दरीच्या तोंडाशी पायवाट आहे तर त्या ठिकाणी वन विभागाने इथं अशा रेलिंग्स लावल्यात. त्यामुळे खूपच चांगला सपोर्ट झाला आहे, सेफ्टी आहे. इथून खाली शक्यतो कोणी पडणार नाही. ट्रेक दरम्यान आपल्याला असे जागोजागी फ्लेक्स किंवा माहिती फलक पण दिसत आहेत. आता ह्या जंगलात कुठले कुठले प्राणी आढळत आहेत, पक्षी आढळत आहेत त्याची माहिती दिली आहे. जसं की पहिलं आहे रानमांजर, ऊद मांजर, साळींदर, माऊस डिअर. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती या जंगलात आपल्याला पाहायला भेटतात. फक्त जर त्यांना तुम्हाला पाहायचं असेल, त्यांचे आवाज ऐकायचे असतील तर माणसांनी शांतता राखणं खूप गरजेचं आहे. ट्रेकिंग दरम्यान आरडाओरडा करणं, मोठ्याने गाणे वाजवणं, शिट्ट्या मारणं ह्या गोष्टी शक्यतो टाळल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला या प्राण्यांचाही आवाज ऐकता येईल, त्यांचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. अंधारबन ट्रेक म्हणजे विपुल निसर्ग संपत्ती व मनमोहक दृश्यांचा खजिनाच. अनफॉर्च्युनेटली आज पाऊस नाही आहे आणि बरेच दिवस पडला पण नाही. त्यामुळे सर्वच प्रवाह आटल्यासारखे झालेत. खूपच कमी पाणी आहे आणि ऊन पण खूप पडलं, त्यामुळे दमछाक होती. पाऊस पाहिजे. झालं. या ट्रेक दरम्यान बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा सुंदर व्हॅलीचं दर्शन होत असतं. ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस या रेलिंगचा खूप फायदा होतो. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. वाटेत जागोजागी आपल्याला असे बोर्ड दिसत आहेत. जिथे बोर्ड नसेल तिथे काही बाणांच्या खुणा किंवा काही रिबिन वगैरे बांधल्यात, काही पाहत चाल. कारण बऱ्याच ठिकाणी 2-2, 3-3 वाटा फुटत आहेत आणि जर तुमच्याबरोबर गाईड नसेल तर चुकण्याची हमखास शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो काही खानाखुणा किंवा असे बोर्ड पाहत चला. या ट्रेक दरम्यान आपल्याला बरेच सारे खेकडे पाहायला भेटतात. पण ह्या बिचाराची कोणीतरी नांगी तुटली. ट्रेक दरम्यान असं कोणाला त्रास होईल अशा गोष्टी करू नका. शक्य करून मुक्या प्राण्यांना, त्यांना पण जीव आहे ना. आपण त्यांच्याच घरात येतोय, त्यांच्या आदिवासात येतोय आणि त्यांनाच त्रास देतोय, हे बरोबर नाही. आता बिचारा कसं जगेल माहीत नाही. त्याची जर नांगीच नाही तर हा उपाशीच मरायला बसला. या जंगलात एवढा पाऊस असतो की मातीला सुद्धा शेवाळ फुटलंय. ही माती आहे पण मातीला सुद्धा शेवाळ फुटलाय.
मी नेहमी सांगत असतो की ट्रेक दरम्यान चांगल्या ग्रिपचे किंवा चांगल्या प्रतीचे शूज घालायचा, नाहीतर अशी तारंबळ उडते. आता ज्याचे ह्याचे शूज हे तुटले असतील किंवा फाटले आहेत त्याचे नक्कीच खूप हाल झालेत ह्या ट्रेकमध्ये. पावसाळ्यामध्ये तुम्हाला असं पिण्यासाठी भरपूर पाणी भेटतं, तरी पण बरोबर 1 ते 2 लिटर पाणी तुम्ही कॅरी करत जा. संपलं तर तुम्ही असं पाणी पिऊ शकता. खूप गोड आणि थंड पाणी लागते. वाटेत जागोजागी असे आपल्याला कचरा दिसतो प्लास्टिकचा. कृपया मी सर्वांना आवाहन करतो की असा कचरा करू नका प्लास्टिकचा. ॲटलिस्ट ज्यांना शक्य नाही आहे प्लास्टिक कचरा गोळा करणे तर करू नका, पण ॲटलिस्ट कचरा टाकू पण नका निसर्गामध्ये. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनची हीच खासियत आहे. ज्या ज्या ट्रेकला ते जाते तिथे ते कचरा गोळा करतात आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. अंधारबन ट्रेक दरम्यान आपल्याला 2-3 मोठे पाण्याचे ओढे लागतात. त्यातील हा पहिला आहे. इथे आता एक ब्रिज केलेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने, त्यामुळे हा ओढा क्रॉस करणे खूप सोपं जातं. आधी ज्यावेळेस ब्रिज नव्हता त्यावेळेस ब्रिजच्या पलीकडनं पाण्यातनंच हा ओढा क्रॉस करावा लागायचा. आणि यावेळेस खूप घटनासुद्धा घडलेल्या आहेत, खूप अप्रिय घटना, जसे की काही ट्रेकर्स वाहूनसुद्धा गेलेले आहेत. परंतु आता हे असे ब्रिज केल्यानंतर त्या अप्रिय घटना टळलेल्या आहेत आणि सुरक्षितरित्या सर्व ट्रेकर्स पलीकडे जातात. पुढे अजून 1-2 ठिकाणी असे ब्रिज आहेत. पूल बनण्याच्या आधी हा रस्ता होता. इथनं हे रोपसुद्धा दिसत आहेत, जुने वायर रोप लावलेले. तर ह्या ठिकाणून आपण पलीकडे जायचो, परंतु आता ब्रिज बनवल्यानंतर आपण पुलावरून जातो. जर खूप धुकं असेल तर मात्र आपल्याला त्या दरीचं दर्शन होत नाही. दरीच्या तोंडाशी जर तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ काढत असाल तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्लीज गाईज, नका करू असं. पाण्याचा प्रवाह मोठा आहे इथे. ज्यावेळेस पाणी जास्त असतं त्यावेळेस इथनं पाणी खूप स्पीडने वाहतं. त्यामुळे इथे ह्या रोप जो आहे या रोपचा आधार घ्या. ह्या दिवसामध्ये कारवीला फुलं फुटतात. जांभळ्या कलरची फुलं असतात आणि खूप सुंदर असतात दिसायला. ऑगस्ट महिन्यामध्येच उन्हाळ्यासारखी परिस्थिती आहे. प्रवाह जवळपास पूर्ण आटलाय. हा एकदम थोडं पाणी वाहत आहे. या जंगलामध्ये कुठले कुठले प्राणी आहेत याचे बोर्ड आहे, जसं की बिबट्या, शेकरू, गवा, वाईल्ड डॉग म्हणजे ढोल म्हणतात त्याला. अंधारबन ट्रेकची आणखी एक खासियत म्हणजे या संपूर्ण ट्रेक दरम्यान एक गाव सोडलं तर तुम्हाला कुठेच वस्तीच्या खुणा दिसत नाहीत. तर चोहोबाजूंनी दूरदूरवर पसरलेले अथांग पर्वत आणि घनदाट जंगलातूनच वाट जाते. जोरदार वारा आणि पावसामुळे असे मोठे मोठे झाडं सुद्धा उन्मळून पडलेत मुळापासून. ह्या एरियात खूप जोरात आणि मोठा पाऊस असतो. शिवदुर्ग ट्रेकर्सचे मावळे कचरा गोळा करताना बाकीचे ग्रुप्स बघतायत आणि ते सुद्धा आपल्याला कचरा गोळा करायला मदत करतायत. ॲक्च्युली हेच आपलं मोठं आहे की आपण जनजागृतीसुद्धा करत आहोत. प्लास्टिक कचरा टाकू नका. जो कचरा आहे जंगलामध्ये किंवा सायदरीमध्ये तो गोळा करत चला आणि बाहेर आणा. खूप पुण्याचं आणि चांगलं काम आहे आणि नक्कीच पुढची पिढी यातनं प्रेरित होईल याची मला खात्री आहे. अंधारबनच्या जंगल ट्रेकचा सुरुवातीचा बिंदू उंचावरील आहे, म्हणून तुम्ही खोऱ्यात अंदाजे 2100 फूट उंचावरून खाली उतरत जाता. ट्रेक दरम्यान आपल्याला हा दुसरा ब्रिज लागलाय. हा एक मोठा ओढा आहे, याचं नाव आहे बोकडा. आणि मागचा जो ओढा होता त्याचं नाव होतं माकडा ओढा आणि हा बोकडा ओढा आहे. तर ह्या ठिकाणी ह्याच वर्षी आता ब्रिज बनवला आहे. ब्रिज बनवायच्या आधी तिकडनं वरनं जावं लागायचं आणि पाण्याचा प्रवाह ज्यावेळेस जास्त असतो त्यावेळेस खूपच रिस्की होतं.
1-2 वर्षापूर्वी इथं 1-2 जण वाहून सुद्धा गेलेले आहेत. त्यांची डेड बॉडी 7-8 दिवसानंतर जंगलात सापडली होती. 7-8 दिवस बॉडी सुद्धा सापडली नव्हती. तर एवढा हा रिस्की स्पॉट होता. पण आता हा ब्रिज बनल्यापासून एकदम सिम्पल झालेला आहे. त्यामुळे ह्या डिपार्टमेंटचे खरंच मनापासून आभार. जन्म बुलबुले नारद बुलबुले जन्म बुलबुले नारद बुलबुले. ज्यांना चांगलं पोहता येतं फक्त त्यांनीच खोलीचा अंदाज घेऊन पाण्यात उतरावं. सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असताना या ब्रिजवर शक्यतो घाईगडबड करू नये. केले 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 बडे केले बडे केले 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 केले. केले संपले. दुसरा ओढा इथे आता क्रॉस करताना जुन्या ठिकाणी रोप होता. या रोपला धरून ओढा क्रॉस करावा लागायचा. पाऊस अजिबात नाही आहे आणि ऊन खूप पडलं आहे. त्यामुळे खूप दमट वातावरण आहे. त्यामुळे तहान लागू वगैरे नाही लागू. डिहायड्रेशन नको असेल तर थोडं थोडं पाणी पित राहा. एकदम जास्त पाणी पिण्याची गरज नाही. 2-2 घोट पाणी प्यायचे थोडं थोड्या वेळाने. म्हणजे डिहायड्रेशन राहत नाही आणि बॉडी पण फ्रेश राहते. क्रॅम्प्स येत नाही. अरे कुठे अंधार. ह्या जंगलाला अंधारबन का म्हणतात हे तुम्हाला आता पुढे पाहून कळत असेल. दिवसाचे सकाळचे 8-9 वाजलेत तरी पण अंधार पडलाय. सनलाईट खाली येत नाहीये. त्यामुळे ह्याला अंधारबन किंवा डार्क फॉरेस्ट असं म्हणतात. सुमारे 2 तासांच्या ट्रेकनंतर आमचा चालण्याचा वेग थोडा मंदावला होता. अंदाजे 5 किलोमीटर चालल्यानंतर आपण कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटपाशी पोहोचतो. जर खूप धुकं असेल तर त्या अद्भुत दरीचं दर्शन घेण्यासाठी काही ट्रेकर्स तासनतास वाट पाहायला तयार असतात. अंधारबनातून जाताना कुंडलिका व्हॅली व प्लस व्हॅली या तामिनीमधील 2 ट्रेकची झलक दिसते. अंधारबन ट्रेक 2 प्रकारे करता येतो. एक आहे 10 किलोमीटरचा अंधारबन ट्रेक आणि दुसरा आहे 14 किलोमीटरचा. जो 10 किलोमीटरचा ट्रेक आहे तो पिंपरी गावापासून हा कुंडलिका व्हॅली पॉईंट आहे व्ह्यू. आणि ह्या व्हॅलीपासून परत 5 किलोमीटर मागे जातात. म्हणजे 5 जण 5 10 किलोमीटर हा मिनी ट्रेक आहे अंधारबनचा. आणि जो पूर्ण मोठा ट्रेक आहे तो पिंपरी गावापासून बुटखा गावापर्यंत तो टोटल 14 किलोमीटर अंतर आहे. त्यातनं परत माघारी यायचं नसतं. बस तुम्हाला दुसरीकडे न्यायला येते. तर टोटल 2 ट्रेक आहेत. हा मिनी ट्रेक आणि मोठा बुटखा जो की आपण आज करणार आहोत. जवळपास 5 किलोमीटर पण ट्रेक करत आलो आणि झाडे एवढे घनदाट नव्हती. विरळ झाडी होती. आम्हाला खरंच प्रश्न पडला होता की हे अंधारबनच आहे का वेगळं काय. पण इथे थोडं पुढं आल्यानंतर कळतं आहे की किती घनदाट झाडी आहे. आणि जसं आम्ही पुढं चाललो तसे घनदाट झाडे अजून वाढतच चाललेत. ॲक्च्युली कचरा गोळा करणं ही चांगली गोष्ट आहे. पण जीव धोक्यात टाकून शक्यतो असे हे करू नका. कारण की कचरा नक्कीच महत्त्वाचा आहे पण त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचा आपला प्राण आहे. त्यामुळे जरा जपून जेवढं शक्य आहे जे रस्त्याच्या साईडला पडलेला असतो कचरा तेवढाच गोळा करा. ॲक्च्युली सरांना मानलं पाहिजे. त्यांची यामागची तळमळ दिसते निसर्गाबद्दलची. जर तुम्ही सुद्धा कचरा केला नाही तर आमच्यावर अशी कचरा गोळा करण्याची वेळच येणार नाही. सरांचं खरंच मनापासून कौतुक आणि आभार. हा ट्रेकमधला पहिला चढ आहे. हा त्याकडून सगळं सपाट होता रस्ता. या ट्रेक दरम्यान खूप विविध प्रकारची झाडे पाहायला भेटत आहेत. अशी झाडे यापूर्वी कुठंच पाहिली नाही आत्तापर्यंत. पहिल्यांदाच पाहायला भेटत आहेत. पावसाळ्यात अंधारबन ट्रेकवर जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ असतो. या काळात वातावरण खूप आर्द्र होऊ शकते. सर्वोत्तम अनुभवासाठी सकाळचे धुके असताना ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान ट्रेक करण्याचा प्रयत्न करा. अंधारबन हे बॅकपॅकर्स ट्रेकसाठी योग्य ठिकाण आहे कारण ते खूपच आव्हानात्मक आहे.
तुम्ही तुमचे सर्व सामान व अतिरिक्त कपडे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून प्रवासासाठी तयार होऊ शकता. तुमचा बॅकपॅक पॅक करण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमचे रेनप्रूफ व उबदार कपडे देखील पॅक केले पाहिजेत. तुमच्या प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करा आणि तुमच्या मौल्यवान वस्तू पावसापासून वाचवा. ज्यावेळेस वातावरण शांत आहे ना, त्यावेळेस पक्ष्यांचे एकदम मस्त मधुर आवाज ऐकू येतात. निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी अंधारबन ट्रेक हा अतिशय सुंदर परिसर आहे. खूपच घनदाट झाडी आहे. हे सागाचं झाड मेलंय, सगळे पानं गेले त्याचे. जसं काय कोणीतरी जाळलं या झाडाला. अंधारबन ट्रेक हा एक दिवसभर चालणारा जंगल वॉक आहे, ज्यामध्ये लँडस्केपची विलक्षण दृश्ये आपल्याला पाहायला मिळतात. जंगलातून जाताना पक्ष्यांच्या अनेक प्रजाती देखील पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे पक्षी आणि मेनेवेट्स पाहायला मिळतात. जंगलावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी अंधारबन हे एक साहसी ठिकाण आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर हा ट्रेक तुमच्या फायद्याचा अनुभव ठरेल. पायवाट खडकाळ भूभाग, सावलीची झाडे आणि कुरण यांचे मिश्रण असणारा हा ट्रेक आहे. तुम्हाला वाहणारे धबधबे आणि पाण्याचे मंत्रमुक्त करणारे झरे देखील दिसतील. तो मान्सूनचा स्वर्ग आहे. अंधारबन हे भारतातील एक लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. कुठल्या तरी प्राण्याचे फुटप्रिंट्स आहेत. मे बी गवा असेल, बेबी गवा. ज्यांना मनमोहक दृश्यांसह खोल जंगलात भटकण्याचा आनंद घ्यायचा आहे, पानांचा सळसळाट, पक्ष्यांचा किलबिलाट, कीटकांचा आवाज आणि खडकांवरून वाहणारे धबधबे यांनी वेढलेल्या जंगलात खोलवर असलेल्या निसर्गाच्या पायवाटेवरून चालायची कल्पना करायची आहे, त्यांनी हा ट्रेक अवश्य करावा. अंधारबन ट्रेक हा आदर्श पावसाळ्यात घेतल्याने तुम्ही हिरवेगार गवत आणि घनदाट सावली असलेल्या जंगलातून चालत असता. धुक्याने झाकलेल्या या जंगलातून फिरताना तुम्हाला कुंडलिका खोऱ्याची विलक्षण दृश्य देखील पाहायला मिळतात. पाण्याचे छोटे मोठे झरे आणि खळखळणारे धबधबे देखील ऐकू येतात. 14 किलोमीटर ट्रेक केल्यानंतर आपण एका वाडीमध्ये आलोय, हसनवाडी. त्या हसनवाडीमध्ये 10-15 घरं दिसत आहेत, पण सगळं शुकशुकाट, एकही माणूस इथे दिसत नाही. सगळे दरवाजे बंद आहेत घराचे. आणि फायनली आपण गुटके या गावात आलेलो आहोत आणि याच गावात आपला ट्रेक संपतोय. इथे आपल्याला आता बस पिकअप करायला येणार आहे. बरेच जण लोक उलटाही ट्रेक करतात, गुटक्यापासून पिंपरीपर्यंत. आपण जे सकाळी आलो पिंपरी गावावरनं, तर गुटक्यापासून पिंपरीपर्यंत असाही ट्रेक करणारे लोक आहेत. आता तुम्हाला कळलं असेल की अंधारबन ट्रेक हा अनेकांसाठी ड्रीम ट्रेक काय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.